आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सांगली जिल्ह्यात वाढत्या मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने LCB मोठी कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 3 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीच्या 5 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानुसार व पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पथक दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत होते. दरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे व दरिबा भंडगर यांना गोपनीय माहिती मिळाली की तासगाव गोटेवाडी रोडवरील MM पार्क परिसरात काही युवक चोरीच्या मोटरसायकली विक्रीसाठी येणार आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून MM पार्क परिसरात निगराणी केली. यावेळी एका विना नंबर काळ्या मोटरसायकलजवळ 3 युवक संशयास्पद थांबलेले आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांची नावे ऋतुराज कुमार मंडले वय 19, अनिकेत संजय चव्हाण वय 19 व एक विधी संघर्ष बालक अशी असल्याचे निष्पन्न झाले. सखोल चौकशीत अनिकेत चव्हाण याने 15 दिवसांपूर्वी तासगावमधून स्प्लेंडर मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच ऋतुराज मंडले आणि विधी संघर्ष बालक यांच्या मदतीने सावळज, विटा, पळशी, हिवरे परिसरातून आणखी 4 मोटरसायकली चोरी केल्याचेही उघड झाले. पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरून MM पार्क परिसरातून एकूण 5 मोटरसायकली जप्त केल्या. तपासादरम्यान तासगाव विटा पोलीस ठाण्यात या मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल व आरोपींना पुढील तपासासाठी तासगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Facebook पेजला लाईक करा आणि Instaला फॉलो करा.